21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तर मंत्रिमंडळ विस्ताराकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका. पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, सूत्रांची माहिती. भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. महाराष्ट्रातनं विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, तर भारती पवार यांची उपाध्यक्षपदी म्हणून निवड. पियुष गोयल यांच्यासह शिवप्रकाश आणि प्रीती गांधी यांनाही संधी. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशातनं सर्वाधिक 8 जणांना संधी. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती. नव्या कार्यकारिणीमध्ये स्मृती इराणींसह 12 महिलांचा समावेश. तुकाराम मुंढेंच्या एफडीएला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड. आता कारवायांचा अतिरेक होतोय. कोर्टानं सुनावलं तर पुण्याच्या दुकानांवरील कारवाईवरून हायकोर्टाकडून एफडीएची कान उघडणी. झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश. 2014 पासूनच्या सर्व परीक्षांच्या चौकशीचेही आदेश. आता निर्णायक आंदोलन होणार. 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र मला हवेत. वेळ आली तर सरकार पाडणार. मुंबई जाम करणार. मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक. ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा हा इशारा. तर मराठा महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर अखेर गुन्हा दाखल. वाढत्या दबावानंतर वाघमारेंनी माफी मागितली. इतक्यात निवृत्त होणार नाही. आधी 2 ते 4 लोकांना रिटायर्ड केल्यावर मी रिटायर्ड होणार. बीडमधील सभेत पंकजा मुंडेंचं विधान. तर महाजनांच्या जावयानं दुसऱ्या कंपनीच्या नावावर कुंभमेळ्याचं कंत्राट मिळवलं. संजय राऊतांचा आरोप. राऊतांना काय बडबड करायची ती करू द्या. गिरीश महाजनांचं राऊतांना प्रत्युत्तर. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावलेंच्याच हाती. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांचं नाव जाहीर. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना अखेर पालकमंत्री मिळाले. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई. आधी 1 महिन्याची नोटीस देणार. त्यानंतर मराठी न आल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द करणार. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल. प्रताप सरनाईकांचं पुन्हा आवाहन. मुंबईत बेस्ट कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर. प्रलंबित मागण्यांवरून संपाची हाक. तर मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक तरतूद करण्याचीही मागणी. एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा. काँग्रेसच्या धनंजय शिंदेंची मागणी. तर विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये तफावत असल्याचाही आरोप. अनेकांना माझ्या डिग्रीवर शंका, मी डिग्री दाखवायला तयार. पंतप्रधानांनी सुद्धा डिग्री दाखवावी. टीका करत अभिजित दिपकेंचं थेट चॅलेंज. अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करू या अभियानाला यश. तर दिपकेंच्या पाहणीनंतर हिंगोलीमध्ये शाळेची दुरुस्ती. शाळेमध्ये नव्या खिडक्या आणि सीसीटीव्ही सुद्धा बसवले. पुण्यात रील स्टार अथर्व जगतापवर कोयत्यानं हल्ला. रील स्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटक. तर डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल. जुन्या वादातनं हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज. अधिकचा तपास सुरू. दिल्ली मेट्रोत सीआयएसएफ जवानानं महिला प्रवाशाचे लपून फोटो काढल्याचा प्रकार. संशयानंतर प्रवाशांनी मोबाईल तपासात जाब विचारला. दरम्यान सीआयएसएफ जवानाचं तात्काळ निलंबन. दाऊदचा हस्तक कुख्यात गुंड अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावरून अटक. मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. अख्तरवर मीरा रोड परिसरातील बेकरीवर गोळीबार केल्याचाही आरोप. उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरामध्ये विजेचा शॉक बसत असल्याची अफवा पसरल्यामुळे चेंगराचेंगरी. दुर्घटनेमध्ये 13हून अधिक भाविक जखमी. महाकालेश्वर मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावरील दर्शन रांगेतला हा प्रकार.